येत आहे, साहेब देखील मुंबईत फिरत आहेत, पुण्यात येतात. काय गणपती बाप्पाला साकडं घालणार आहात तुम्ही राज्यासाठी? नाही, मी सगळ्यांचं भलं होऊ दे आणि सगळ्यांना बुद्धी होते. साहेब, तुम्ही त्यासोबतच महाराष्ट्र सैनिकांना आव्हान करणारी एक पोस्ट केली आहे, मराठा बांधवांना मदत करा, जिथं लागेल तिथं तुम्ही जा, शेवटच्या बांधवापर्यंत पोहोचा. काय सांगाल महाराष्ट्र सैनिकांना? नाही, मी आता जे आंदोलन बघतोय, मला वाटतं ते जे मराठा बांधव आहेत आपले भगिनी आहेत, ते मला वाटतं 1-2 दिवसाची तयारी करून आलेले. त्यांचं तिकडे खाणं संपलं आहे, पाणी संपलं आहे, त्यांचे औषधं संपली असतील. तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असते तरी आपले आहेत, मुंबईत आले आहेत. त्यांना कुठेही एकटं नको वाटायला, ही आमची भावना आहे. आणि मला वाटतं की कुठेतरी आम्ही त्यांची मदत करूच, आता आजपासून चालूच केली. राज ठाकरेंवर जे आहे त्याचा जरा नेमकं टीका देखील झाली आहे. फडणवीसांच्या सोबत जाण्यावरून ही टीका जी आहे ती करण्यात आलेली आहे. कोणासोबत गेले? राज साहेब सोबत कुठे कधी गेलो? याआधी लोकसभेला पाठिंबा दिला तुमच्या विरोधात आमची भूमिका आमची आहे. त्याच्यावर लोकांच्या टीका असेल तर आम्ही उत्तर देऊ नये. त्याला बांधव सरकारी आरक्षणाच्या मुद्द्यावर टीका शेवटी आमची जी भूमिका आहे ती बदलली नाही आहे की शेवटी हे जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना, बरोबर ना? मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं तेव्हा की ते परत नाही, आणि आता का आले? तर ज्यांनी जे आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे, पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना याच्या मागचं राजकारण कळत नाही आणि त्यांचं जेवण अन्न पाणी संपलं आहे, त्याच्यामुळे ते पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत.